Hello student, welcome in biology video tutorial. Today we are going to discuss about a very interesting point, and that point is endosymbiotic theory. आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे एंडोसिम्बायोटिक थेरी. व्हॉट इज एंडोसिम्बायोटिक थेरी? हाऊ डिड द यूकॅरियोटिक बिकम्स सो कॉम्प्लिकेटेड? यूकॅरियोटिक सेल हे जे आहेत हे इतके जटिल कसे काय बनले असतील? आणि काही प्रश्न पडतात ह्या यूकॅरियोटिक सेलबद्दल, आणि ते असे आहेत की वेअर डिड दीज फोटोसिंथेटिक ऑर्गनलीज केम फ्रॉम? यामध्ये असणारे फोटोसिंथेटिक सेल ऑर्गनलीज ज्या आहेत ह्या कुठून आल्या? आणि वेअर डिड दीज बॅटरी लाईक ऑर्गनलीज कम फ्रॉम? आणि दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे की हे जे बॅटरीप्रमाणे नेहमी एनर्जी देणारे हे सेल ऑर्गनलीज कुठून आले? हॅव यू ऑब्झर्व दीज सेल ऑर्गनलीज केअरफुली? ह्या दोन सेल ऑर्गनलीजला तुम्ही कधी केअरफुली ऑब्झर्व केलात का? एक सेल ऑर्गनली आहे क्लोरोप्लास्ट, अशी सेल ऑर्गनली की जी फोटोसिंथेसिस करते, प्रकाश संश्लेषण करते, आणि ह्या फोटोसिंथेसिसमधून सेलसाठी अन्न पुरवते किंवा अन्नाची निर्मिती करते, आणि हे अन्न फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल, ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये हे अन्न असतं. आणि दुसरी सेल ऑर्गनली अशी आहे की ती ATP तयार करते, म्हणजे एनर्जी रिच कंपाऊंड जो असतो ATP, हा ATP तयार करायचं काम करते, आणि हे ATP तयार करण्यासाठी त्यांना रॉ मटेरियल म्हणून ग्लुकोजची गरज लागते. मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट हे दोन्ही डबल वॉल ऑर्गनलीज आहेत. त्यांच्या आतमध्ये DNA रायबोझोम्स आहेत, आणि ते स्वतःमध्ये एका सेलमध्ये त्यांचं डुप्लिकेशन करू शकतात. दीज ऑर्गनलीज हॅव डबल वॉल्ड स्ट्रक्चर अँड दे ऑल्सो हॅव देअर DNA रायबोझोम्स अँड दे कॅन रेप्लिकेट विदिन द सेल्स ऑल्सो. Eukaryotic cells may have evolved when multiple cells join together into one. असं मानलं जातं की हे जे यूकॅरियोटिक सेल्स आहेत हे यूकॅरियोटिक यांचा विकास अशा पद्धतीने झालेला आहे की एकपेक्षा जास्त एकपेशीय सजीव हे एकत्रित येऊन त्यांचा एकत्रितपणे विकास झालेला आहे. जसं की या डायग्रॅममध्ये आपण बघू शकतो. एका डायग्रॅममध्ये एरोबिक बॅक्टेरियम आणि यूकॅरियोटिक सेल यांचं युनियन झालेलं आहे, आणि दुसऱ्या डायग्रॅममध्ये सायनोबॅक्टेरियम आणि यूकॅरियोटिक सेल यांचं युनियन झालेलं आहे. दे बिगॅन टू लिव्ह इन व्हॉट वी कॉल्ड ॲज ए सिम्बायोटिक रिलेशनशिप, आणि ते अशा पद्धतीने जगायला लागले की आपण या पद्धतीच्या जीवनाला सहजीवन संबंधी किंवा सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतो. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे अशा पद्धतीचं सजीवांचं असोसिएशन की त्यामध्ये दोघांनाही एकमेकांचा फायदा होतो. लेट्स सी व्हॉट इज एंडोसिम्बायोटिक थेरी. आता आपण सिम्बायोटिक थेरी हे काय आहे हे थोडक्यात बघूया. The theory that explains how these could have happened is called as endobiotic theory. आणि हा जो प्रकार आहे सेलच्या आतमध्ये दुसरा सेल हा कसा काय घडलं असेल तर हे एक्सप्लेन करणारी ही थेरी आहे, आणि या थेरीचं नाव आहे एंडोसिम्बायोटिक थेरी. An endosymbiont is the one organism that lives inside the another organism. एंडोसिम्बायोंट या शब्दाचा अर्थ असा आहे की एक सजीव असा की जो दुसऱ्या सजीवाच्या आतमध्ये जगू शकतो, त्याला एंडोसिम्बायोंट असं म्हटलं जातं. मायटोकॉन्ड्रिया इज द इम्पॉर्टंट एनर्जी जनरेटर ऑफ आवर सेल इव्हॉल्व्ड फ्रॉम फ्री लिव्हिंग सेल. मायटोकॉन्ड्रिया हा जो सेल ऑर्गनलीज आहे हा अशा पद्धतीने इव्हॉल्व झालेला आहे की तो यापूर्वी एक फ्री लिव्हिंग म्हणजे स्वतंत्रपणे जगणारा हा एकपेशीय सजीव होता, परंतु आता तो ॲज अ सेल ऑर्गनलीज म्हणजे दुसऱ्या सेलच्या आतमध्ये सेल ऑर्गनलीज म्हणून आपल्याला सापडतो. The mitochondria and chloroplast are both organelles that were once free living. आणि मायटोकॉन्ड्रिया आणि त्याचबरोबर क्लोरोप्लास्ट हा सुद्धा जो सेल ऑर्गनली आहे
हा सुद्धा एकेकाळी लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून हा होता. They may have jointed the one cell by being eaten by the process of phagocytosis. हे कशामुळे जॉईंट झाले असतील तर जो काही मेन सेल होता, यूकॅरियोटिक सेल होता, त्या मेन यूकॅरियोटिक सेलने ह्या प्रोकॅरियोटिक सेल्सला फॅगोसायटोसिस या प्रोसेसने गिळंकृत केले. और परहॅप्स अजून काही गोष्टी असू शकतात, ते म्हणजे दे वेअर पॅरासाइट ऑफ द होस्ट सेल. आणि असंही मानलं जाऊ शकतं की हा जो प्रोकॅरियोटिक सेल आहेत, हे दोन्ही जे प्रोकॅरियोटिक सेल आहेत, हे प्रोकॅरियोटिक सेल पूर्वी पॅरासाइट सेल म्हणून होते. रादर दॅन being digested or killed by the host cell, the inner cell survived and togetherly they developed. आणि हा जो सेल आहे, पॅरासाइट सेल असेल किंवा हा बीइंग इटन झालेला म्हणजे गिळंकृत केलेला सेल असेल, हा सेल मुख्य सेलकडून मारला जाण्याऐवजी किंवा त्याचं डायजेशन होण्याऐवजी तो सेल आतमध्ये सर्वाईव्ह झाला, जिवंत राहिला आणि त्याचबरोबर त्या सेलपासून मिळणारे जे फायदे होते ते फायदे ह्या मुख्य सेलला मिळायला लागले, म्हणून ते आतमध्येच कायमचे विकसित झालेले आहेत. इट इज अ काइंड ऑफ लाईक ए लँडलॉर्ड अँड टेनेंट. हा जो प्रकार आहे हा एखाद्या जमीनदार आणि भाडेकरूसारखा आहे. द होस्ट सेल प्रोव्हाइड्स ए कम्फर्टेबल सेफ प्लेस टू लिव्ह अँड द ऑर्गनली पेज द रेंट बाय मेकिंग एनर्जी दॅट द होस्ट सेल कॅन यूज. आणि यामध्ये हा असा प्रकार आहे की होस्ट सेल जो आहे, ज्या पद्धतीने एखादी जमीन भाड्याने देतो त्या पद्धतीने तो होस्ट सेल त्यांना आरामदायक सुरक्षित अशी जागा प्रदान करतो आणि त्याच्या बदल्यात जी ऑर्गनली आहे ही ऑर्गनली त्यांना एनर्जीच्या स्वरूपात म्हणजे त्यांना लागणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या स्वरूपात त्यांना भाडं देतं. This happened in a long time ago and over time the organelles and the host cell have evolved together. ही जी क्रिया आहे ही फार वर्षापूर्वी घडलेली घटना आहेत आणि ह्या घटनेनंतर हे सर्व इव्होल्युशन आणि उत्पत्ती ही अवलंबून आहे. म्हणजेच आपण या पिक्चरमध्ये सुद्धा बघू शकतो की एका सेलमध्ये सुरुवातीला एनर्जी रिच कंपाऊंड और एनर्जी रिच सेल हा फॅगोसायटोस झाला, म्हणजे तो गिळंकृत केला गेला आणि तो एनर्जी त्या सेलला द्यायला लागला. आणि असं हे फर्स्ट कॉम्बिनेशन आहे, हे जे पहिलं कॉम्बिनेशन आहे, ह्या कॉम्बिनेशनपासून काही हेटरोट्रॉप्सची निर्मिती झाली, म्हणजे परपोषी सजीवांची निर्मिती झाली. ही त्यांच्यापासून इव्हॉल्व झालेले हे सर्व प्राणी आहेत. त्याचबरोबर हाच सेल याच्यामध्ये एनर्जी देणारा सेल ऑर्गनली ऑलरेडी आहेच, त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून एक सायनोबॅक्टेरिया ॲड झाला किंवा सायनोबॅक्टेरिया त्याच्या आतमध्ये गिळंकृत केला गेला आणि तो सायनोबॅक्टेरिया असलेली ही जी सेल तयार झाली, या सेलमध्ये फोटोसिंथेसिससुद्धा व्हायला लागलं. आणि हा जो फोटोसिंथेसिस करणारा यूकॅरियोटिक सेल आहे, ह्या फोटोसिंथेसिस करणाऱ्या यूकॅरियोटिक सेलपासून अल्गी आणि प्लांट यांची उत्पत्ती झालेली आहे. तर अशा प्रकारे हे इव्होल्युशनमधला हा एक सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मानला जातो. नाऊ वन कुड नॉट एक्झिस्ट विदाऊट द अदर. आता ह्या ज्या सेल ऑर्गनलीज आणि तो यूकॅरियोटिक सेल हे अशा पद्धतीने एकमेकांमध्ये हे इव्हॉल्व झालेले आहेत की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. समजा एखादा सेल आहे आणि त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसेल तर तो सेल जिवंत राहू शकत नाही, कारण की त्याची एनर्जी तयार करणारा सेल ऑर्गनलीज त्या ठिकाणी नसेल. त्याचबरोबर एखादं प्लांट सेल जर असेल आणि त्या प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट हा जो सेल ऑर्गनलीज नसेल तर तो प्लांट जिवंत राहणार नाहीत. आणि क्लोरोप्लास्ट ह्या सेल ऑर्गनलीजचा रोल हा संपूर्ण पृथ्वीवरती सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो, कारण की इकोसिस्टीममध्ये सगळ्यात
पहिली पायरी ज्याला आपण प्रोड्युसर्स म्हणतो, अन्न तयार करणारी साखळी जी आहे, ही अन्न तयार करणारी साखळी ही ह्या क्लोरोप्लास्ट असणाऱ्या सर्व प्लांट मटेरियलपासून तयार होते आणि ह्या प्लांटवरती जगणारे प्रायमरी कंझ्युमर्स आहेत, नंतर सेकंडरी कंझ्युमर्स आहेत, टर्चरी कंझ्युमर्स आहेत आणि अल्टिमेट कंझ्युमर्स आहेत. हे सर्वच्या सर्व ह्या प्लांटवरतीच डिपेंडंट असतात. म्हणून हा जो सेल ऑर्गनली आहे क्लोरोप्लास्ट नावाचा, ह्या क्लोरोप्लास्ट नावाच्या सेल ऑर्गनलीचं संपूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी एक खास महत्त्व आहे. Today they function as a single organism, but we can still find evidence of free living past of the organelles if we look closely. आता हे सर्व सेल ऑर्गनलीज एकाच सेलमध्ये एकत्रितपणे असलेले आढळतात, परंतु त्यांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर त्यांचा भूतकाळसुद्धा आपण शोधून काढू शकतो. फॉर एक्झाम्पल, या दोन सेल ऑर्गनलीचं आज आपण नीट निरीक्षण करूया आणि ह्यावरून आपण ते खरोखरच एखादे प्रोकॅरियोटिक सेल होते ह्याबद्दल आपण पुरावे शोधून काढू शकतो. पहिला पुरावा असा आहे की ह्या दोन्ही सेल ऑर्गनलीजमध्ये दोन मेम्ब्रेन्स आहेत, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन, अँड द स्पेस बिटवीन दीज टू मेम्ब्रेन्स आर इंटरमेम्ब्रेन स्पेस. या दोन्ही सेलमध्ये आउटर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन अँड द इंटर मेम्ब्रेन स्पेस. हा प्रकार अशा पद्धतीचा आहे की होस्ट सेलने फॅगोसायटोसिस केल्यानंतर जो सेल मेम्ब्रेन शिल्लक राहतो तो आहे आउटर सेल मेम्ब्रेन आणि त्या प्रोकॅरियोटिक सेलचा स्वतःचा सेल मेम्ब्रेन आहे तो आहे इनर सेल मेम्ब्रेन, अँड द गॅप बिटवीन दीज टू मेम्ब्रेन इज कन्सिडर्ड ॲज द इंटर मेम्ब्रेन स्पेस. सिमिलरली इन दिस केस ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा बाहेरच्या बाजूला एक मेम्ब्रेन आहे, आतमध्ये एक दुसरं फोल्डिंग असलेलं मेम्ब्रेन आहे आणि दोघांमध्ये एक इंटरसेल्युलर स्पेस आहे. दुसरा एव्हिडन्स की जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, बोथ द सेल्युलर ऑर्गनली पजेसेस द DNA. दोन्ही सेल्युलर ऑर्गनलीमध्ये DNA असतो आणि हा DNA एकच सिंगल राऊंड स्ट्रक्चर, म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ज्या पद्धतीने DNA सर्क्युलर DNA असतो त्याच पद्धतीने या सेल्युलर ऑर्गनलीमध्ये सर्क्युलर DNA असतो आणि त्याच्याच जोडीला रायबोझोमसुद्धा आहेत. रायबोझोम्सचं सुद्धा वैशिष्ट्य म्हणजे यूकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम्स हे 80S या साईजचे असतात, परंतु प्रोकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम्स हे नेहमी 70S या साईजचे असतात. पार्टिकल साईज हे एसने मोजली जाते. तर या दोन्ही सेल्युलर ऑर्गनलीजमध्ये आढळणारे रायबोझोम्स जे आहेत हे नेहमी 70S या पार्टिकल साईजचे रायबोझोम्स नेहमी आढळतात. म्हणून यावरून सुद्धा आपण हा अनुमान मानू शकतो की ह्या दोन्ही सेल्युलर ऑर्गनलीज ज्या आहेत ह्या पूर्वी एकेकाळी सेपरेट प्रोकॅरियोटिक सेल म्हणून होत्या. तर हे काही इव्हिडन्स आहेत की ज्यावरून आपण हे ठामपणे सांगू शकतो की ह्या दोन्ही सेल्युलर ऑर्गनलीज ज्या आहेत ह्या पूर्वी प्रोकॅरियोटिक सेल होत्या आणि त्या दोन्ही सेल्युलर ऑर्गनलीज दुसऱ्या एका यूकॅरियोटिक सेलकडून फॅगोसायटोसिसने त्यांचं आतल्या बाजूला एंट्री झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणाऱ्या काही चांगल्या फंक्शन्समुळे हे सेल्युलर ऑर्गनलीज त्या होस्ट सेलमध्ये टिकून राहिले आणि अशा पद्धतीने त्याच्या पुढे याच कॉम्बिनेशन असलेल्या सिम्बायोटिक रिलेशनशिप असलेल्या सेल्सपासून संपूर्ण सजीव सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. तर हे आहे आजच्या व्हिडिओचा टॉपिक, तो म्हणजे सिम्बायोटिक थेअरी ऑफ this cellular organelles. So hope you have understood all the points in this theory. विद्यार्थ्यांनी यामधील असणारे महत्त्वाचे मुद्दे आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.